चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परेसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता बघून मिळे चिना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम, पानो महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथं. मंगल भवन मंगल हारे, द्रवंसो दशरथ अजिर बिहारी, सिया राम माय सब जग जानी, करम प्रणाम जोरी जुग पानी, सिया राम माय सब जग जानी, करम प्रणाम जोरी जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, एक पीस दिवलोक उजागर, राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पूर्ण पवन सुनामा. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन. सुनो मेरी पुकार पवन सुत विनती रामा, पवन सुत विनती रामा, पवन सुत विनती रामा, पवन सुत विनती रामा. विलंब कवाया लावियला तुम्हारे, विलंब कवाया लावियला तुम्हारे. जय हो 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 आओया, विलंब कवाया लावियला तुम्हारे, विलंब कवाया लावियला तुम्हारे. विश्वंभरे भवचेन के, विश्वंभरे भवचेन के, मुंदरी समाये विश्वव्यापके, मुंदरी समाये विश्वव्यापके, मुंदरी समाये विश्वव्यापके, मुंदरी समाये विश्वव्यापके. दावलिया विलंब कवाया लावियला तुम्हारे, विलंब कवाया लावियला तुम्हारे. दावलिया विलंब कवाया लावियला तुम्हारे, विलंब कवाया लावियला तुम्हारे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा बोला, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
सेवक राहो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा यावरी नगरा वावेरू आहो स्वामी रामेरू यावरी नगरा वावेरू तेरे लागे सेवक जानो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा तेरे लागे सेवक जानो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही न कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिदित विनिंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय साधूचं जीवन संतांचं जीवन नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर म्हणतायत विठाला विठाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे कळस या सुंदर आणि गोड गावामध्ये भगवान कळशेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वामी श्री 108 सुभाष पुरीजी महाराजांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा एकदिवसीय कीर्तन सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व संस्थांच्या वतीने सर्व कार्यकर्ते मंडळींच्या वतीने अत्यंत सुंदर गोड स्वरूपामध्ये या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार मंडळी परम आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या या परिसराचं वैभव भूषण हरिभक्तपरायण श्री राजेंद्रजी महाराज सदगीर महाराजांना वंदन आहे। त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी महाराज पांडे महाराजांनाही मनापासून वंदन। हरिभक्तपरायण श्री अरुणजी महाराज सिरके महाराजांना सुद्धा मनस्वी वंदन आहे। मृदंगावरती गोड साथ करणारे आपल्या या परिसरातील उत्कृष्ट कीर्तनकार आणि मृदंगही तितकाच उत्कृष्ट आणि गोड वाजवतात आदरणीय हरिभक्तपरायण श्री नितीनजी महाराज गोडसे आपल्यालाही मनापासून वंदन आहे। आदरणीय देवा महाराज आदरणीय विष्णू महाराज आपल्यालाही मनापासून वंदन आहे। अत्यंत सुंदर गोड असं आयोजन या सोहळ्याचं खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व संस्थानाने गोड असं आयोजन केलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये वंदनीय सुभाषपुरीजी महाराजांच्या चालू असलेल्या या उत्सवामध्ये एक छोट्या स्वरूपामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून आहुती टाकण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं आणि ते ज्यांनी उपलब्ध करून दिलं परम आदरणीय माझे जीवलग असणारे आमचे गुरुबंधू आपल्या या भागाचं वैभव भूषण परम आदरणीय हरिभक्तपरायण श्री गणेशजी महाराज वाकचौरे
महाराजांना सुद्धा मनापासून वंदन आहे. आदरणीय पेटी मास्तर बाबा आपल्यालाही मनापासून बाबा म्हणलं की आलो बाबाजीच म्हणायचं राहिलो फक्त. वा, तुम्हालाही मनापासून वंदन आहे. आमच्या गीतेश महाराजांच्या संस्थेतील सर्व आमच्या भगिनी, तर तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण ऐकणारे सर्व रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता, यूट्यूबवाले दादा, साऊंड सिस्टीमवाले महाराज, सोमेश्वर साऊंड सर्व्हिस फार गोड आहे, सुंदर ऑपरेट करता तुम्ही. असंच 2 घंटे ऑपरेट बी करा, कॉपरेट पण करा. विठाला विठाला अत्यंत महान साधूचा दरबार आहे सज्जन हो. ज्या महात्म्याने आपलं उभं आयुष्य यावत जीवन ज्या महात्म्यानं या पवित्र मातीमध्ये खर्च केलेला आहे, ज्यांनी आज सज्जन हो या जंगलाला मंगल बनवलं आणि मंगल बनून ज्यांच्या अथक आणि अनमोल प्रयत्नातून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंदवन तयार झालेला आहे. असे निष्काम कर्मयोगी महात्मे, खरोखर सज्जन हो साधू, या जगामध्ये त्या साधूला ओळखण्यासाठी अनेक प्रकार त्या साधूचे सांगितलेले आहेत. पण त्याच्यातही आपल्याला सच्चा साधू आपल्याला शोधणं महत्वाचं आहे. या जगामध्ये कोण आहे खरा साधू, कुणाला म्हणावं खरा साधू, कोण असतात या जगामध्ये खरे संत, काय ओळख आहे त्या साधूची, काय ओळख आहे त्या संतांची, काय ओळख आहे त्या सज्जनाची. माझे तुकोबबाराय सज्जन या अभंगामधून अनेक उपमा माझ्या तुकोबबारायांनी त्या साधू जीवनाला, संत जीवनाला देऊन त्या संतांच्या जीवनाशी कंपेअर करण्याचा प्रयत्न तुकोबबारायांनी केलेला आहे. तुकोबबाराय विशेषत्वानं उपमा देत असताना म्हणतात, त्या साधूचं जीवन माझ्या साधूचं जीवन चंदनाप्रमाणे आहे. पुन्हा म्हणतात संतांचं जीवन परिसाप्रमाणे आहे. पुन्हा म्हणतात त्या संतांचं जीवन दिव्याप्रमाणे आहे. पुन्हा म्हटले त्या संतांचं जीवन साखरेप्रमाणे गोड आहे. अशा अनेक प्रकारच्या उपमा माझ्या तुकोबबारायांनी देऊन आपल्या वाणीला पवित्र करण्याचा प्रयत्न केला. नाही तर संतांना कितीही उपमा द्या त्या कमीच आहेत, कारण त्या संतांचा गुणगौरव संत तर करू शकतच नाहीत, पण भगवंत सुद्धा करू शकला नाही. देवानं सुद्धा जिथं हात टेकले महाराज, भगवद्गीता भगवान परमात्म्यानं सांगितले कशासाठी, अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी. अर्जुन सरळ सरळ म्हणत होता, माझ्या जीवनात मोह निर्माण झालाय, कायरता रूप दोषानं माझं अंतकरण ग्रसित झालंय देवा, आणि तो मोह कसा जाईल हे आता तूच बघ. आणि तो मोह घालवण्यासाठी पवित्र आणि दिव्य असं 700 श्लोकांचं तत्वज्ञान भगवान परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडलं भगवद्गीतेच्या रूपानं. खऱ्या अर्थानं देवाला दिव्य तत्वज्ञान अर्जुनाला सांगायचं होतं, पण त्या तत्वज्ञान सांगता सांगताच देवाची जीभ घसरली आणि प्रत्येक अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत आपण पाहत गेलो ना, तर प्रत्येक अध्यायामध्ये कुठं ना कुठं माझ्या भगवंताने सुद्धा संतांचं वर्णनच करण्याचा प्रयत्न केला. काही काही अध्याय असे त्या अध्यायामध्ये पूर्ण रूपाने साधूचं संतांचंच वर्णन आहे सगळं. 2ऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितलेत, ते सगळे संतांचे साधूचेच लक्षण आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगी कोण असतो, कसा असतो, सुभाष पुरीजी महाराजांसारखे कर्मयोगी माणसं, त्याच्यामध्ये सगळा कर्माचा विचार सांगितलाय. 4थ्या अध्यायामध्ये कर्म संन्यासाचे लक्षणं सांगितले, 5व्या अध्यायात संन्यासाची लक्षणं सांगितलेत, 6व्या अध्यायामध्ये तर पूर्ण योगी महात्म्याची लक्षणं सांगितलेत. मी म्हणतोय हे सगळे 18 अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने जे साधूचे वर्णन केलेले आहेत, हे सगळेच्या सगळे आपण वर्णन वंदनीय सुभाष पुरीजी महाराजांच्याकडे आपण लावू शकता. मला फक्त याच्यातून एवढं सांगायचंय सज्जन हो, देवाचं एखाद्या वेळेला देवाचं चरित्र, देवाचे गुणगान पूर्ण होऊ शकतील, पण संतांचं वर्णन आणि संतांचे गुणगान पूर्ण करणं शक्य नाही. परंतु तरी देखील माझ्या तुकोबबारायांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी, त्या संतांना ते संत जगापर्यंत पोहोचवण्यासाठी
कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोणते ना कोणते उदाहरण देऊन माझ्या तुकोबारांनी ते संत जीवन, ते साधूचं जीवन, त्या सज्जनाचं जीवन तुमच्या आमच्या समोर या अभंगाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. विठाला विठाला तुकोबारा म्हणतात त्या संतांचं जीवन चंदनाप्रमाणे, त्यांचे हात चंदनासारखे, त्यांचे पाय चंदनासारखे, त्यांचे सर्व अंग चंदनासारखे आहे. आता काही माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होईल, महाराज चंदनाचीच उपमा का दिली? कारण आहे त्याचं, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. जे गुण चंदनाच्या ठिकाणी ना ते गुण संतांच्या ठिकाणी माझ्या तुकोबारांना दिसले म्हणून चंदनाची उपमा दिली आहे. दुसरं कारण असं आहे, त्या चंदनाच्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचे काही गुण आहेत म्हणून त्या संतांना चंदनाची उपमा दिली आहे. परंतु सज्जन हो, त्या चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत आणि त्या गुणामुळेच चंदनाला अनन्यसाधारण महत्व आहे. या जगाच्या बाजारात जर आपण बघायला गेलो सज्जन हो, तर या जगाच्या बाजारात दोनच वस्तू अशा ज्या तोळ्यावर विकतात. एक तर सगळ्याला माहिती सोनं तोळ्यावर विकतंय, पण दुसरी तोळ्यावर विकणारी गोष्ट जर कोणती असेल या जगात तर तिचं नाव आहे चंदन. काही माणसं म्हणतील महाराज आमच्या शेतामध्ये आमच्या बांधावर तर लय चंदनाचे झाड आहेत वड्याला. मग ते जर तोळ्यावर विकत असेल तर आम्ही आजच करोडपती आहोत. तसं नाही. आपल्याकडे जे चंदन आहे ना गणेश महाराज, ते ओरिजिनल चंदन नाहीच. आपल्याकडं चंदन आपण ज्याला म्हणतो चंदनासारखा सुगंध येतो म्हणून नावीला जाणं, आपण खरं पाहिलं नाही म्हणून त्याला आपल्याला म्हणावं लागतं हे चंदन आहे. ओरिजिनल नाही पाहिलेलं. दूध ओरिजिनल पाहिलं नव्हतं उपमन्यूनी, तोपर्यंत आई त्याला पिठाचं पाणी करूनच खाऊ काय करत होती, पाजत होती. तसं ओरिजिनल चंदन आपल्याकडे भेटत नाही, ते आपण पाहिलं बी नाही कधी. तोळ्यावर विकतंय सज्जन हो, तोळ्यावर विचार करा, सोन्याच्या भावानं चंदन विकताय. मग तुम्ही म्हणाल महाराज ते चंदन आहे तरी कुठं? ऐका, ते ओरिजिनल चंदन हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मलयागिरी नावाचा एक पर्वत आहे. त्या मलयागिरी नावाच्या पर्वतावर एवढं चंदन आहे, आपल्याकडच्या मायमावल्या चुलीमध्ये बंबमध्ये लाकडं टाकायचे पाणी तापवायला. कशाचा वापर करतो आपण? लिंबाच्या लाकडाचा, बाबळीच्या लाकडाचा, येड्या बाबळीच्या लाकडाचा, शण्या बाबळीच्या लाकडाचा वापर आपण करतो. पण तिकडं राहणाऱ्या त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माता भगिनी सज्जन हो, पाणी जरी तापवायचं असेल तर ओरिजिनल तोळ्यावर विकणाऱ्या 52 कशी चंदनाच्या लाकडाचा वापर चुलीत इंधन सरपण म्हणून करतात. कारण तिथं त्यांना त्याचं मोल. म्हणून माणसाने व्यवहारात मन पाडले, जिथं पिकतं तिथं विकत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. तिथं ते जास्त प्रमाणात आहे म्हणून त्याचा अतिपरिचय त्या लोकांना आहे. अतिपरिचय झाला की अवज्ञा ही ठरलेली असते. बघा माता मावल्यांना माहिती, वर्षभरानं 2 वर्षानं जर जावाई घरी आला तर त्याचा आदर आतिथ्य थाट कसा असतो बघा. आणि तोच जावाई जर समजा गावातच असेल आणि तो जावाई जर सारखाच महाराजी दारात येऊन बसत असला आणि त्यांना जर आपण म्हणलं ना, हो मावशी तुमचा जावाई दारात बसलाय, जरा पाणी द्या त्याला, ग्लास भर पाणी सुद्धा भरून देत नाही. ते म्हणतात जाऊ द्या महाराज रोजच मडन त्याला कोंडलं. पाणी बी नाही भरू देत सज्जनो, एक ग्लास भर सुद्धा नाही मिळत. का? अतिपरिचय झाला, अवज्ञा ठरलेली. कशाप्रमाणे? मग शास्त्रकाराने उदाहरण दिलं, मलया भिल्ल पुरंद्र ही चंदनम काष्ट इंधनम कुरुते. ज्याप्रमाणे तिथल्या त्या महिला त्यांना त्याचं महत्व नाही, पण आपल्याला महत्व नाही का? आपल्याला महत्व आहे, पण कधी महत्व प्राप्त होईल आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या चंदनाचं? जेव्हा आपल्याला त्या चंदनाचे पूर्ण गुण कळतील तेव्हा. मग ते गुण नेमके आपल्याला या अभंगातून बघायचे, आणि ते गुण माझ्या साधूच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी कसे परफेक्ट बसतात हे आपल्याला या अभंगातून बघायचंय. विठाला 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 विठाला. हो, तुकोबारा या अभंगामध्ये साधू जीवनाला चंदनाची उपमा देतात. या जगात जर आपण बघायला गेलो सज्जन हो, जरा लक्ष द्या, चंदन हे तोळ्यावर विकतं. या जगाच्या मार्केटमध्ये चंदनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. चंदनाला विशेष असा दर्जा आहे, किंमत आहे, मार्केट व्हॅल्यू चंदनाला आहे. तसं आपण बघायला गेलो सज्जन होते, या जगामध्ये हिऱ्याला किंमत आहे. हिऱ्याला
या जगात हिऱ्याला किंमत आहे, या जगात सोन्याला किंमत आहे, झाडाचा विचार केला तर चंदनाला किंमत आहे, लोण्याला या जगात किंमत आहे, आणि माणसाचा विचार केला तर या जगात सज्जनाला किंमत आहे. कोणाला? सज्जनाला किंमत आहे. मग या सगळ्या वस्तूंना किंमत आहे या जगामध्ये. मग काही माणसं म्हणतील महाराज यांनी का आपली स्वतःची किंमत स्वतःच वाढून घेतली का? महाराज म्हणतात नाही, हिरा हिऱ्याची किंमत, हिऱ्याचं महत्व स्वतः वाढवत नाही किंवा जगाला सांगत नाही. आज आपण जर बघायला गेलो सज्जन हो, इंटरनॅशनल मार्केटमध्ये एका हिऱ्याची किंमत अरबो खरबो रुपयाला एक हिरा विकला जातोय. सुरत सारख्या महानगरामध्ये मोठमोठ्या हिऱ्याच्या बाजारपेठा आहेत. एक हिरा अनमोल किमतीचा आहे. मग हिऱ्याची किंमत वाढवली कुणी? ऐका, हिऱ्याला या जगात किंमत आहे, पण हिऱ्याची किंमत, हिऱ्याचं महत्व वाढवण्याचं काम गारांनी केलं. गारा कळतात ना? माझा आवाज क्लिअर कळतो का तुम्हाला? शब्द समजतात का? काय अडचण नाही ना? हा, मग होकार नकार देत राहा. धरून असं आणून बसल्यावर बसू नका नुसतं. हा, विठाला विठाला विठाला. गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली, ताकानं लोण्याचं महत्व वाढवलं, कडुलिंबाच्या झाडाने चंदनाच्या झाडाचं महत्व वाढवलं, आणि दुर्जनांनी सज्जनाचं महत्व वाढवलं. सज्जन हे मी माझ्या पदरचं नाही सांगत. दुर्जनांनी सज्जनाचं महत्व वाढवलं, संताची किंमत दुर्जनांनी वाढवली. स्वतः तुकोबाराय म्हणतात बघा, असो खलाईचे फार आमातयाचे उपकार, आमातयाचे उपकार, आमातयाचे उपकार, असो खलाईचे फार आमातयाचे उपकार, आमातयाचे असो खलाईसे फार आमातयांचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. तुकोबारा म्हणतात असे खल म्हणजे दुष्ट माणसं, दुर्जन माणसं या जगामध्ये असले पाहिजेत. का? कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. काय उपकार केले त्या दुर्जनांनी महाराज तुमच्यावर? तुकोबाराय म्हणतात ते दुर्जन माणसं सज्जनाची निंदा करतात. दुर्जन माणसं सज्जनाची निंदा करतात, आणि सज्जनाची निंदा दुर्जनानं केल्यामुळे दुर्जनाच्या डोक्यावर सज्जनाचं पाप जाऊन बसतंय. फुकट मध्ये त्या सज्जनाचे पापरूपी कपडे धुवून देण्याचं फ्री ऑफ चार्ज मध्ये काम कोण करतं ते दुर्जन करतात. म्हणून सज्जना हो, व्यवहारामध्ये एक मन आहे बघा, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे? शेजारी. महाराष्ट्रात नाही कामाचा. बघा सज्जना हो, माझ्या संतांना विचारा. संत म्हणतात आमच्यावर त्या दुर्जनाचे उपकार आहेत, त्या निंदकाचे आमच्यावर उपकार आहेत, कारण ते निंदक अहोरात्र आमची निंदा करत राहतात. तसं तर शास्त्र सांगते बघा, कोणाची निंदा करू बी नाही, कोणाची निंदा कानानं ऐकू पण नाही. निंदा तोंडानं निंदा करण्यासारखं आणि कानाने निंदा ऐकण्यासारखं पाप दुसरं कोणतंच नाही. परनिंदा सम अघन गरीसा. शंकर भगवान पार्वतीला सांगतात, भवानी, दुसऱ्याची निंदा तोंडाने करणं, दुसऱ्याची निंदा कानाने ऐकणं, याच्यासारखं मोठं पाप दुसरं कोणतं नाही. पण दुर्जन माणसं नेमकं त्यांनी त्याचा ठेकाच घेतलेला असतो. सज्जनाची निंदा करतात आणि सज्जनाचे पापरूपी कपडे ते धुवून देतात. तुकोबाराय म्हणतात असा निंदक असला पाहिजे जीवनामध्ये. कशासाठी असावा? बघा सज्जन, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अनुभव असतो. सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा सुद्धा ठेवली नाही पाहिजे. कुणीतरी एखादा तरी माग का होईना कुजबुज करणारा, माग तरी नावं ठेवणारा पाहिजे.
सगळ्याच लोकांनी चांगलं म्हणलं ना तर आपण आपल्या जीवनाची प्रगती करू शकत नाही. कुणीतरी मागं निंदा करणारा पाहिजे. निंदा केल्याशिवाय आपला सुद्धा जीवनरूपी पौधा मजबूत होऊ शकत नाही. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आहेत. तुमच्याकडे कापूस असतो का? सरकी काय असतं मग? हा, सोयाबीन, टोमॅटो जे काय असेल पावसाळ्याच्या दिवसात आपण नेऊन लावतो. आपण ते झाडं नेऊन लावले, 1 महिन्यानंतर जर आपण जाऊन पाहिलं तर सज्जन हो त्याची वाढ कमरे एवढी होते. कमरे एवढी त्याची वाढ होते आपण लावलेल्या झाडांची. पण आपण न लावलेलं, आपल्याला गरज नसलेलं बिना कामाचं बेकार गवत सुद्धा त्या झाडाच्या अवतीभोवती उगवतंय. जास्त वाढ कुणाची, लावलेल्या झाडाची का न लावलेल्या बिना कामाच्या बेकार गवताची वाढ आहे? जास्त वाढ आहे त्याची, ज्याची गरज नाही, ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळ आहे. असतंच महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बेकार गवत असतंय बघा. मग हुशार शेतकरी त्याला म्हणतात. आपण लावलेलं झाड मजबूत झालं पाहिजे, आपण त्याच्या बुडाला टाकलेलं खात मजबूत त्याला मिळालं पाहिजे, बाकीच्या गवतानं त्याला कुपोषित करू नये म्हणून हुशार शेतकरी काय करतो? त्याच्यामध्ये पाळ्या घालतो, त्याच्यात वखर घालतो, आडव्या उभ्या तिरप्या तारप्या सगळ्या. पण काही गवत इतकं चिकट असते बघा, तुम्ही सगळे शेतकरी, तुम्हाला अनुभव आहे, ते नेमकं आपण लावलेल्या झाडाच्या बुडाला चिटकून बसलेलं असते, निघतच नाही ते. कोणत्याच पाळीनं कोणत्याच पासाने निघत नाही ते. मग हे डिपार्टमेंट तुमच्याकडे नाही, ते काढायचं यांच्याकडे. कशाने काढतात त्या? हा, खुरप्यानं खुरपून काढतात त्याला. हो, काही भागामध्ये त्याला खुरपणं असा शब्द आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरकडे जर तुम्ही आलात तर त्याला निंदणं असा शब्द आहे. हा, काय इकडं बी निंदणं. महिला मंडळी कुठं गेल्या? शेतात निंदायला गेल्या, निंदायला. माझे तुकोबाराय म्हणतात ते बिना कामाचं बेकार गवत निंदल्याशिवाय आपण लावलेलं झाड, आपण लावलेली हो फसल मजबूत होऊ शकत नाही. निवडावे तन, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन, गरज आहे बघा, लय गरज आहे. असं गवत लय वाढवत असते, बिना कामाचं षडविकाराचं गवत वाढवत असते आपल्या अवतीभोवती. मग त्याला कुणीतरी निंदलं पाहिजे. पहा, त्याला निंदणारा पाहिजे कुणीतरी, त्याच्याशिवाय आपलं जीवन मजबूत होऊ शकत नाही. माझे तुकोबाराय म्हणतात असा निंदक जर तुमच्या आमच्या जीवनात कधी आलाच तर त्या निंदकाचा तिरस्कार करू नका, त्याची अवहेलना करू नका, त्याची विटंबना करू नका. उलट त्याला आनंदानं घरी घेऊन जा, प्रेमानं त्याला जेव घाला आणि आदरानं वाट लावा. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा, आदर करा साचा, प्रीती आदर करा साचा. चा जमाना आहे ना, त्याच्यामुळे जरा सरापरापराप चाललं म्हणजे जरा बरं वाटतंय. लय असं वातावरण मरगळत येत नाही त्याला. ऐका, तुका म्हणे त्याचा, कोणाचा?
कोणाचा हो, तुमचा का माझा? हा, निंदकाचा. ऐका, लक्ष द्या. त्या निंदकाचा आदर करा. तुकोबाराय म्हणतात त्याची तिरस्कार करू नका, त्याचा अनादर करू नका. आदराची प्रेमाची वागणूक त्याला द्या. कुणाला? निंदकाला. का? कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. ते निंदक जर नसते, दुर्जन माणसं नसते, तर सज्जनाला कोण विचारलं असतं? आज सुभाषपुरीजी महाराज या ठिकाणी आज हजारो लाखो लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन जातात. जर सगळेच माणसं सज्जन असते, विचार करा जरसा, सगळेच माणसं जर सज्जन असते तर महात्म्याच्या दर्शनाला कोण आलं असतं? बोला. प्रत्येक जण मांडी घालून बसला असता, म्हणला असता मीच महात्मा आहे. या जगामध्ये माझ्या तुकोबारायांनी म्हणावं त्या दुर्जनांचे आमच्यावर उपकार आहेत. जर दुर्जन नसते तर आमचं जीवन वंदनीय, आदरणीय, पूजनीय झालं नसतं. म्हणून त्या दुर्जनाचे उपकार असल्यामुळे माझे तुकोबाराय त्याचा तिरस्कार करत नाही. संत त्या दुर्जनाचा तिरस्कार करत नाहीत. संत दुर्जनाचा तिरस्कार करत नाहीत. आणि माझा भगवंत सुद्धा सज्जन दुर्जनाचा तिरस्कार करत नाही. शास्त्रकारांनी सुद्धा वंदन केलं. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पहिलं वंदन दुर्जनाला, नंतर सज्जनाला. भगवान परमात्म्यानं सुद्धा म्हणावं, संतांनी म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. आणि देवानं म्हणावं माझ्यावर सुद्धा दुर्जनाचे उपकार आहेत. तू म्हणाल देवावर कस काय दुर्जनाचे उपकार आहे? काही गोड प्रसंग तुम्हाला सांगतो. सकाळची वेळ आहे. नुकताच सूर्योदय झालेला आहे. भगवान राम आणि लखन भैया चित्रकूट पर्वतावर पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले पेटी मस्तर. हा चालू दे. हा जरा बारीक असे नाजूक मस्त. दोघ जण भाऊ बसलेले, राम आणि लखन. तेवढ्यामध्ये जंगलातून एक भिल्ल, एक वनवासी आला. आल्याबरोबर त्यानं निरोप दिला रामजीला. रामाला तो म्हणू लागला, प्रभू आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. रामजीने ऐकलं, सज्जन हो, एवढा आनंद झाला हो, माझे अयोध्यावासी लोक मला भेटायला येत आहेत. एवढा आनंद झाला. त्याचं कारण आहे सज्जन हो, वनवासाच्या काळामध्ये माझ्या राघवाला ज्या वेळेला अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना, त्या वेळेला रामजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. सज्जन हो, जब जब राम अवध सुधी करही, बारी बिलोचन लोचन भरई. ज्या वेळेला रामचीला अयोध्यावासी लोकांची आठवण यायची, डोळ्यातून पाणी यायचं. सज्जन राघवाचं एवढं प्रेम माझ्या रामाचं अयोध्यावासी लोकांवर आहे. तो भिल्ल वनवासी गेला, परत दुसरा आला. एक आईस कहा बहोरी, सेन संग चतुरंगी निठोरी. आला तो वनवासी आणि आल्याबरोबर सांगू लागला म्हणे, प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने आ रहे हैं. माझ्या रामजीने ऐकलं सज्जन, माझ्या तीनही माता, माझा प्राण प्रिय भरत मला भेटायला येतोय. रामजीने ऐकल्याबरोबर एवढा आनंद झाला सज्जन हो. बातमी कानावर पडते ना पडते तेवढ्यात भरत मला भेटायला येतोय, माझ्या तीनही माता मला भेटायला येतात. हे ऐकल्याबरोबर रामानं त्या दगडावरून उडी मारली. ज्या दिशेने लोक येत आहेत सज्जन हो, त्या लोकांकडे भगवान रामजी धावू लागले. लोकांनी पाहिलं भगवान रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. आता येणाऱ्या सगळ्या लोकांनी रामजी आपल्याकडे धावत येत असताना पाहिल्याबरोबर प्रत्येक जण मनामध्ये अंदाज लावू लागला, अनुमान लावू लागला की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण जसं भगवान रामजी जवळ जवळ आले ना मायबाप, आल्याबरोबर भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेकडे नाही वळाले. ज्या कैकेयीने 14 वर्ष वनवास दिला
त्या कैकईकडे रामजी वळाले. त्या कैकईच्या पायावर डोकं टेकून तिचं दर्शन घेण्यासाठी खाली झुकलेत रामजी. तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है भैया, इस सर्पिनी के पैरों को तुम मत छुओ. रामानं पाठीमागे वळून पाहिलं सज्जन हो. आवाज होता भरताचा आवाज होता. रामानं मागे वळून पाहिल्यानंतर रामजी म्हणतात, नहीं भरत, तू कहता ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये सर्पिनी है. अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है, माँ. अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं है, ये कैकई केवल इस राम की माँ नहीं है, ये राम की जननी है, जननी. सज्जना हो, माँ, आई आपण कोणत्याही परस्त्रीला म्हणू शकतो, पण जननी म्हणण्याचा अधिकार कोणाला बी नाही. जननी तिलाच म्हणल्या जातं सज्जन हो, जिने जन्म दिलाय, तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे. पण रामजी म्हणतात, अरे बरं, ये कैकई केवल इस राम की मां नहीं है, ये राम की जननी है, जननी. अरे भरत, ये केवल इस राम की जननी नहीं, संबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है. अरे भरत, यदि ये कैकई न होती तो ना राम होता ना रामायण होती. जरी कैकई नसती ना भरता, तर आज रामही नसता, रामायण बी जिवंत नसती. फार गोड एक कथा आहे बघा, पण सांगायला जरा वेळ लागेल जास्त, म्हणून सांगत नाही. फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी सांगतो. रघुकुलाची परंपरा, जी दिव्य परंपरा आहे, कोणती हो, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाई बरुवचन न जाई. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हम न जाने, राम से रूठे राम से माने. हो राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. शिबी ददीची हरिश्चंद्र नरेसा, धर्म है तू सही कोटी कलेसा. त्या रामायणाची परंपरा कशामुळे टिकली? प्राण जाई पर वचन न जाई. पण राजा दशरथाकडून वचन मोडल्या जाणार होतं सज्जन हो. आणि जर राजा दशरथाकडून वचन मोडलं असतं ना, आपल्या सासऱ्याला दिलं होतं राजा दशरथानं वचन कैकईच्या बापाला, की कैकईच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याला अयोध्येचा पहिला राजा करीन म्हणून. पण घोषणा कुणाची झाली? रामाची. वचन दिल्याप्रमाणे भरताचं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण रामाची घोषणा झाली. आता भरलेल्या सभेत शब्द निघला तोंडातून, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, प्राण जाई पर वचन न जाई. आता वचन मोडल्या जाणार होतं राजा दशरथाचं सज्जन हो. सासऱ्याला दिलेलं वचन मोडल्या जाणार होतं रामाला राजगादीवर बसून. पण ही गोष्ट कानावर पडल्याबरोबर कैकईनं निर्णय घेतला सज्जन हो, आणि कैकईनं रामाला वनाला पाठवलं. आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रेम जी कैकई रामावर करत होती, त्या रामाला, प्राण प्रिय रामाला वनाला पाठवलं. तिला माहिती होतं राम वनाला गेला की राजा दशरथाचा मृत्यू होणार आहे, आणि राजा दशरथाचा मृत्यू झाला की आपल्याच हाताने आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार आहे. आयुष्यभर वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ माझ्यावर येणार आहे, आणि सगळ्या जगाच्या नजरेत मी कलंकिनी म्हणून घोषित होणार आहे. पण हे सगळं
हे सगळे जगाचे कलंक आपल्या मस्तकावर घेण्यासाठी, जीवनभर वैधव्याचं दुःख भोगण्यासाठी, प्राणप्रिय रामाच्या वियोगामध्ये 14 वर्ष तडफडण्यासाठी तयार झाली ती कैकई सज्जन हो का? फक्त रामाला आणि रामायणाला जिवंत ठेवण्यासाठी. हे जगाला माहिती नाही. जगानं त्या कैकईला दुर्जन म्हणून घोषित केलं, जगाने बदनाम केलं त्या कैकईला सज्जन हो. कोणी नाव घेत बी नाही आणि त्या कैकईचं नाव कोणी ठेवत बी नाही. आहे तुमच्याकडे एखादी? चुकून बी नाही सापडायची, शोधून बी नाही सापडायची. पण ऐका मायबाप, अरे ज्या जगानं त्या कैकईला दुर्जन म्हणलं, ज्या जगानं त्या कैकईला बदनाम केलं, जगाला माहित नाही त्या कैकईचे किती उपकार आहेत, पण रामाला माहिती आहे. म्हणून माझ्या रामजीनं म्हणावं, त्या दुर्जन असलेल्या, जगाच्या नजरेत दुर्जन असलेल्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. देवानं म्हणावं दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहेत, आणि संतांनी म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. जर त्या दुर्जनांनी आमच्यावर उपकार केले नसते, आम्हाला जर त्या दुर्जनांनी नसता त्रास दिला, तर आमचं जीवन आज जगाला कळालं नसतं. आज 700 वर्षापेक्षा अधिक काळ माझ्या ज्ञानोबारायला होऊन गेलाय, परंतु आजही सज्जन हो तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, आणि याही भूमंडळा माझे केले. जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या भंगाच्या वह्या दगडासहित इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन नसत्या बुडवल्या, तर या जगाला माझे तुकोबाराय नसते कळाले सज्जन हो. नसता कळाला माझ्या तुकोबारायचा अधिकार जगाला. कोण तुकोबाराय? जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम तुकाराम. खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगुनी उरतो तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया. जर सज्जना हो त्या काळात त्या दुर्जन लोकांनी नसत्या माझ्या तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये दगडासहित नेऊन बुडवल्या, तर जगाला नसता कळाला अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा. अरे नसता कळाला या जगाला माझे जगद्गुरु तुकोबाराय दगडासहित अभंगाच्या वह्या लाह्या पाण्यावर ताराव्यात तशा तारतील म्हणून. हा अलौकिक आविष्कार तुकोबारायांचा जगाला कळाला, त्या लोकांनी दुर्जनांनी त्रास दिला म्हणून. जर सज्जना हो नसता माझ्या ज्ञानोबारायांना त्रास दिला त्या काळात त्या लोकांनी, तर या जगाला नसतं कळालं. एक निर्बुद्ध रेडा सुद्धा वेद बोलू शकतो, निर्जीव भिंत सुद्धा चालू शकते सजीव माणसासारखी. आणि नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबारायच्या पाठीवर मांडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून. जर त्या काळातल्या त्या दुर्जन लोकांनी माझ्या ज्ञानोबारायला नसता त्रास दिला, तर ज्ञानोबारायचं संतत्व या जगासमोर आलं नसतं सज्जन हो. तुकोबारायांचा गाथा जगाला मिळाला नसता, आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी या जगाला मिळाली नसती सज्जन हो. नसता कळाला या जगाला ज्ञानोबारायचा अधिकार. कोण ज्ञानोबाराय? काय अधिकार आहे ज्ञानोबारायांचा? तुझ्या समाधीच्या पुढे उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढे कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तू जीववी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. गुमाला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली चंदना
न हारपला, गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला. जर त्या काळात त्या दुर्जन लोकांनी ज्ञानोबारांना नसता त्रास दिला तर ज्ञानोबा जगाला कळाले नसते. नसता ज्ञानोबारांचा अधिकार जगाला कळाला. सज्जन हो, संतांच्या जीवनामध्ये संतत्व आलं, सहजासहजी नाही आलं. कळशेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये आज नंदनवन फुललं, हे सहजासहजी नाही फुललं. विचारा सज्जन हो त्या महात्म्याला, सुभाषपुरीजी बाबांना. ज्या वेळेला त्यांनी इथं एंट्री केली, गणेश बाबा सांगितलं, म्हणलं इथं लोक हो विनाकारण त्यांना छेडण्याचा प्रयत्न करायचे. बहिर दिशेला इथं लोकांनी जाणीवपूर्वक यायचं. सज्जन हो, प्रत्येक साधूच्या जीवनामध्ये साधुत्व, संतत्व सहजासहजी येत नसतं बघा. नाही संतपणा मिळत जोपर्यंत संत जिवंत असतात, साधू जोपर्यंत जिवंत आहे, तो साधू माणसाला कळत नाही. सज्जन का कळत नाही सांगू? साधू कुणाला म्हणतात? ज्यानं षडविकार धुवून टाकलेले त्याला साधू म्हणतात. त्याची दृष्टी दिव्य झालेली असते, त्याची दृष्टी, त्याची नजर शुद्ध झालेली असते. पण आपण ज्या वेळेला साधूकडे पाहतो ना सज्जन, त्या वेळेला आपण आपल्याच चष्मेने, आपल्याच नंबरानं त्याच्याकडे पाहतो. आपला नंबर राहिलेला नसतो, आपणच नंबरी झालेलो असतो. मग नंबरी माणसानं जर साधूकडे बघायला बघितलं तर त्याला काय साधू चांगला दिसेल का? ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी दिठी वेदिली कवळे, ते चांदणे आते मनी पिवळे. कावीळ नावाचा रोग जर एखाद्या माणसाला झाला सज्जन, त्यानं सहज जर रात्री आकाशाकडे पाहिलं तर तो कावीळ झालेला माणूस म्हणतो, चांदण्या पिवळ्या कस काय झाल्या कनू? चांदण्या पिवळ्या नाही झाल्या भाऊ, तुझ्या दृष्टीमध्ये दोष झालाय. साधूच जीवन कळणं फार कठीण काम आहे बघा सज्जन होऊन. ज्याला जिवंत साधू कळाला त्याचा बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही. पहा, जिवंत साधू कळाला पाहिजे. मेल्यावर, साधू निघून गेल्यावर, जग सोडून गेल्यावर मग किती बी समाधीवर हालन फुलन आणून टाका, काही उपयोग नाही होत तुमचा. जिवंत साधू माणसाला कळाला पाहिजे. पहा, संतांच्या जीवनात कमी त्रास नाही होत. प्रत्येक साधूचं जीवन जर आपण तपासलं ना सज्जन होतो, प्रत्येकाला जगानं त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. एक होती राजस्थान प्रांतामध्ये जन्माला आलेली जगातली सगळ्यात पहिली संत, तिचं नाव होतं सज्जन संत मीरा. अशा घराण्यात जन्माला आली होती, राजपुताना महिला. ज्या घराण्यामध्ये महिलेनं नका एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही, अशी ज्या घराण्याची परंपरा होती, अशा राजघराण्यात जन्माला आलेली संत मीराबाई. पण सज्जन ज्या वेळेला त्या मीरानं आपल्या घराण्याच्या मर्यादा वेशीला टांगल्या, मीरा पायात घुंगर बांधले, मीरानं नाचायला लागली. मीरा सज्जन हो, घुंगर घुंगरू बांध मीरा, नाची रे पग घुंगरू बांध कर, नाची रे घुंगरू बांध मीरा, नाची रे पग घुंगरू बांध मीरा, नाची रे मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची रे, मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा, नाची रे पग घुंगरू बांध मीरा, नाची रे पग घुंगरू बांध मीरा, नाची रे. ज्या वेळेला मीरा नाचायला लागली सज्जन हो, लोक नावं ठेवायला तयार झाले. लोक म्हणायला लागले, लोग कहे मीरा भाई बाबरी, बाबरी
ज्या वेळेला पायात घुंगर बांधून नाचायला लागली ना, लोक नावं ठेवायला लागले. लोक म्हणले अरे पोरगी पागल झाली, पागल. लोक कहे मीरा भई बावरी, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे. बाप म्हणायचा रे नुसती पागल नाही झाली, कुळाचा नाश करायला जन्माला आली. लोक तोंड सुख घ्यायचे सज्जन हो. अरे एखादा माणूस जर चांगलं काम करायला लागला ना तर लोक काय म्हणतील हो विचारायची सोय नाही सज्जन हो. कारण ज्या जगात आपण जगतो ना सज्जन हो, त्याचं नाव दुनिया आहे. दुनिया, त्याचं नाव काय आहे? दुनिया. एक या नाही, दुनिया आहे. डबल अँगलने चालते ती, म्हणून तिचं नाव दुनिया आहे. लोक चांगलं बी म्हणतात आणि वाईट बी म्हणतात. एखाद्या माणसाला जर निर्णय घेतला की आता आपलं जीवन इथून मागं कसं झालं द्या सोडून, आता इथून पुढं चांगलं जीवन जगायचंय, सुभाषपुरी बाबांच्या समाधीवर माळ ठेवायची, गळ्यात माळ घालायची, जीवन चांगलं जगायचंय. निर्णय झाला, माळ आणली, समाधीवर ठेवली, गळ्यात घालायची की मनात विचार येतो जर आपण माळ घातली, गंध लावला तर लोक काय म्हणतील? दगड कमराला बांध म्हणतील आणि इथं त्या नदीमध्ये उडी मार म्हणतील. दुसरं काय म्हणणार लोक? लोकांचं ऐकून आपलं काही भलं होत नसतं बघा. क्या कहेंगे लोग और सबसे बड़ा है रोग. या जगातला सगळ्यात मोठा रोग हो, सगळ्यात मोठा रोग आहे लोक काय म्हणतील. तो का म्हणे हासे जन आणि नाही कान. काय म्हणतंय कोण त्याच्याकडे बघायचं नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपलं ध्येय आपल्याला मिळत नाही. चाहे कितने भी आए तूफान चले फिर आंधिया, कितने भी आए तूफान चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगी बुलंदिया. इरादे माणसाचे पक्के असले पाहिजे सज्जनो. सहजासहजी संतत्व मिळत नाही, साधुता जीवनात सहजासहजी मिळत नाही. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनामध्ये सहजासहजी मिळत नाही सज्जन हो. दे रे हरी. सहजासहजी संतत्व जगात प्रत्येकाला वाटतं आम्हाला मोठं म्हणावं, लोकांनी आम्हाला साधू म्हणावं, लोकांनी आमची पूजा करावी, लोकांनी आमचं दर्शन घ्यावं. पण साधू बनणं सोपं नाही सज्जन हो. साधुता जीवनामध्ये आणण्यासाठी कमी त्रास आणि कमी कष्ट सहन नाही करावं लागत. मी तर म्हणेल आयुष्यभर माझ्या तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी संघर्ष आपल्या जीवनामध्ये केला, म्हणून सज्जन हो आज त्यांचा जय जयकार आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जीवनामध्ये संतत्व जर प्राप्त करायचंय ना तर ते सहजासहजी मिळणार नाही. लोक त्रास देणार आहेत, दुष्ट लोक, दुर्जन लोक पावला पावली असतात. जिथं चांगले माणसं आहेत, विधी प्रपंच गुण अवगुण साना. जिथं चांगली माणसं आहेत तिथं वाईट बी असतात, आणि जिथं वाईट आहे तिथं. आता एवढं चांगलं हे संस्थान आहे, नावारूपाला आलेलं आहे सज्जन हो, पण हे चांगलं पाहून बी काही काही लोकांच्या पोटात विनाकारण गोळा उठतच असेल. आता उठू दे बाबा, तसंच तुझ्या बायकोला त्याला काहीतरी हळद लावायला सांग घरी, तिथं झोपून राह, कशाला बेजार होतो. चांगलं कोणाचंच काही काही लोकांना, दुर्जन लोकांना चांगलं सहन होत नाही. मलाच मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा, ऐका लक्ष देऊन. गणेश महाराज फार गोड उदाहरण आहे. नाही सहन होत काय काय लोकांना. एक भक्त होता, भक्त जंगलामध्ये गेला, देवाची तपश्चर्या केली महाराज, आणि तपश्चर्या करून भगवान परमात्म्याला त्याने प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हणला भगवान परमात्म्याला, म्हणला देवा अशी एखादी वस्तू मला द्या, अशी वस्तू द्या की त्या वस्तूकडं मी काही बी मागितलं की लगेच मिळालं पाहिजे. मागायला वेळ लागेल पण द्यायला वेळ नाही लागला पाहिजे. भगवान परमात्म्याने एक शंख त्याला दिला. शंख शंख दिला आणि शंख घेऊन घराकडे निघाला. पण देवानं सांगितलं म्हणे बघ हा शंख घेऊन जा, या शंखाकडे तू जे मागशील ते तुला मिळेल, पण तू जितकं मागशील त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या गावातल्या लोकांना भेटेल. म्हणजे 10 रुपये जर मागितले तर 20 रुपये गावातल्या लोकांना भेटतील. घरी आला, देवघरात शंख ठेवला, महिनाभर नुसती पूजा केली, काहीच मागितलं नाही. 2 दिवसानं त्याला गावाला जायचं होतं. बायकोला सांगितलं, म्हणला हे बघ
मी जरा 2 दिवसासाठी गावाला चाललो, या शंखाची पूजा कर, आणि हो या शंखाकडे काही मागू नको बरं का. बायको म्हणली चिंता करू नका मालक, नुसती पूजा करते, काही चिंता करू नका. गेला 2 दिवस गावाला, बायको पूजा करायला बसली. पूजा आटोपल्याबरोबर तिच्या डोक्यात, आता बाया माणसाच्या डोक्यात राहत नसतं काय, ती जशी शंखाच्या जवळ बसली तिच्या मनात विचार आला, माझा नवरा तप करायला गेला होता, जंगलात पहाडात गेला, 1 महिनाभर गेला आणि काय आणून आणलं घरामध्ये, फक्त एक शंख आणला, आणि घर तर तसंच आहे, झोपडी आणखी गळतेच पाऊस आला की. तिनं ती विचार मनात केला, मग ती शंखाच्या जवळ गेली, म्हणली आज डेमो टेस्ट करून बघतेच म्हणे एकदा. गेली शंखाच्या जवळ, म्हणली शंखा शंखा, माझ्या या झोपडीचा भला मोठा एक बंगला होऊ दे. आता मागायला वेळ होती, एका क्षणात तिच्या झोपडीचा भला मोठा एक बंगला झाला. पण गावातल्या लोकांचे 2-2 बंगले झाले, 2-2. एखादा म्हणीन महाराज आपल्या कळस मध्ये पाहिजे होता असा भक्त, फुकट बंगले करून देणारा. 2-2 बंगले झाले, 2-2 बंगले, अख्खं गाव बंगलेच बंगले. हे 2 दिवसानं महाशय गावात आले, फाट्यावर उतरले. गावाच्या फाट्यावर उतरले, पाहिलं तर सगळे गावात बंगलेच बंगले. त्याची टूप पेटली, त्याच्या लक्षात आलं, त्याचे इंडिकेटर लागले, म्हणला नक्की आपल्या होम मिनिस्टरची कमाल आहे म्हणला. तिनंच चिपडा डोळा चमकवलाय म्हणे. आता काय घरी गेला महाराज, एवढा टेन्शन मध्ये गेला, एवढा टेन्शन मध्ये गेला, आदळ आपट करायला लागला, बायकोला नको नको ते बोलायला लागला. बायको बी त्याचीच होती, ती म्हणली अरे कवर सहन करू, कुठपर्यंत अशा या गळक्या झोपडीत राहू, घेतला म्हणे एक बंगला मागून. तो म्हणला चंडाळणी तू एक मागितला, पण गावातल्या लोकांना 2-2 झाले ना, त्याला काय सहन होईनात महाराज. गणेश महाराज गेला तो पुन्हा शंखाजवळ आणि शंखाची पूजा केली, म्हणला शंखा शंखा, माझ्या बंगल्याच्या चौकात खोल एक विहीर तयार होऊ दे. याच्या बंगल्याच्या चौकात एक विहीर झाली, गावातल्या लोकांच्या एका एका चौकात 2-2 विहिरी झाल्या. 2 विहिरी भल्या खोल झाल्या. त्या एवढ्यावर थांबला नाही, समाधानच नाही झालं त्याचं. कट्टर दुर्जन होता, कट्टर, सहनच होत नव्हतं त्याला. पुन्हा गेला शंखाजवळ, म्हणला शंखा शंखा, माझा एक डोळा जाऊ दे. याचा एक गेला, गावातल्या लोकांचे दोन्ही काही काही कळण, प्रसाद घेतल्यावर, महाप्रसाद घेतल्यावर कळण, गावातल्या लोकांचे दोन्ही डोळे गेले. गाव अख्खं आंधळं केलं आणि घराच्या बाहेर पडले की विहिरीत पाडू पाडू सगळं गाव मारलं त्याने. एक जिवंत ठेवला नाही. याला म्हणावा खानदानीचा हाडाचा दुर्जन माणूस. एक गावातला माणूस शिल्लक ठेवला नाही. सज्जन नाही सहन होत काय काही लोकांना. म्हणून ऐका, जिथं चांगले आहेत तिथं वाईट बी माणसं आहेत, आणि जिथं वाईट माणसं आहेत तिथं चांगले आहेत. अयोध्या सगळी सज्जनाची नगरी, पण एक दुर्जन होताच, आणि लंका संपूर्ण दुर्जनाची राक्षसाची नगरी आहे. पण तिथं सुद्धा एक सज्जन बाबा होताच. कोण कोण होता? हा, असं बोलत चला, विठाला विठाला सगळ्याच ठिकाणी वाईट गोष्टी असतात आणि सगळ्याच ठिकाणी चांगल्या असतात असं बी नाही. लंकेमध्ये ज्या वेळेला हनुमंतराय गेले सज्जन, लंकेमध्ये चांगल्या बी अशी काही गोष्टी होत्या ना. बिभीषणासारखी चांगली गोष्ट लंकेमध्ये होती. बिभीषणासारखा महात्मा लंकेमध्ये होता, आणि राजा रावणाजवळ बी सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह नव्हत्या. राजा रावणासारखा कट्टर विद्वान ब्राह्मण, कट्टर विद्वान ब्राह्मण राजा रावणासारखा दुसरा नव्हता कोणी सज्जन. कारण ज्या वेळेला माझ्या रामजीला रामेश्वराची स्थापना करायची होती, तेव्हा तिथं समुद्राच्या काठावर ब्राह्मण भेटत नव्हता. ब्राह्मण भेटत नव्हता, तर तिथं त्या रामेश्वराच्या पूजेसाठी कुणाला आणलं होतं? रावणाला आणलं होतं. रावणाला. रावणासारखा कट्टर ब्राह्मण दुसरा कोण नाही. निष्ठावंत शंकराचा भक्त आहे तो, निष्ठावंत भक्त महादेवाचा राजा रावण सज्जनो. त्याच्या विचारावरून बघा, माणसाच्या विचारावरून, हो, सगळेच विचार सुद्धा माणसाकडे थर्ड क्लास असतात असं नाही. काही काही विचार फर्स्ट क्लास पण असतात. काही काही माणसं म्हणतात नाही थर्ड क्लास विचाराचा माणूस आहे. पण राजा रावणाचा एक विचार तुम्हाला सांगतो. राजा रावणाने महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन आपल्या मनातली संवेदना व्यक्त केलेली आहे.
कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्थ मंजली वहन लोचने ललाम वाल लग्न कसिवेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम्. काय म्हणतो रावण याच्यातून या श्लोकामधून? कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन. कधी एकदाच या संसाराच्या जमेल्यातून बाजूला होऊन माझ्या हातामध्ये मस्तक माझं घेऊन शंकराच्या पिंडीवर समर्पित करीन आणि जंगलामध्ये जाऊन शंकराला प्राप्त करून कधी सुखी मी होईल. ही भावना राजा रावणाची. 3 तास मैफिल चालायची रावणाच्या दरबारात. लंकेमध्ये 3 तास मैफिल. वारकरी संप्रदायाचे सगळे वाद्य वाजवायचे सज्जन हो. माझ्या ताल पखाव जवीना नृत्य करैया पसरा प्रवीणा. माझ्या ताल पखाव जवीना नृत्य करई अपसरा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. रंबादिक सुर नारी नवीना सकल समजन कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. करे गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पान पतंगा बहुविध क्रीडई पान पतंगा बहुविध क्रीडई पान पतंगा. रंबादिक सुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीण करे गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई. बाजई ताल पखाव जवीना नृत्य करैया पसरा प्रवीणा. काय वाजायचं? वारकरी संप्रदायाचे वाद्य. बाज ही ताल. ताल म्हणजे टाळ. बाज ही ताल पखावज विना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. रावणाच्या दरबारात मैफिल चालायची. राजा रावण सज्जन हो नाचत नाचत महादेवाच्या पिंडीजवळ जायचा. वाद्य वाजवणारे वाजवायचे. माहोल तयार व्हायचा. मैफिल बनायची. आणि राजा रावणानं आपल्याच हातात तलवार घ्यायची. 10 मुंडक्यापैकी एक मुंडक तोडायचा. एक मस्तक तोडून टाकायचा आणि पूर्ण बाजूला नव्हता करत. एक शिर फक्त ठेवायची आणि त्या शिरेची तार करायची. तारेचा तंबोरा करायचा त्याने आणि त्याच्यावर भजन करायचे. तनके तंबुरे में दो सासों के तार बोले राम सिया राम. रावणानं भजन करायचं सज्जन हो. नाचत नाचत जाऊन महादेवाच्या पिंडीवर भोलेनाथाच्या कळशेश्वराच्या पिंडीवर आपलं स्वतःच मस्तक समर्पित केलं की त्या पिंडीतून महादेव प्रगट व्हायचे सज्जन हो. शंकर भगवान. डमरू वाजवायचा शंकराने. कडकड 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 आवाज यायचा डमरूतून. एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू आणि अग्नीच्या ज्वाळा अंगातून बाहेर निघायच्या आणि शंकरानं नृत्य करावं सज्जन हो. त्या नृत्याचं नाव आहे शिवतांडव नृत्य. कसं नाचले महादेव आणि कसा वाजला डमरू ऐकायचं ना तुम्हाला? हात वर करा सगळ्यांनी एकदा. एक साथ A to Z. जरा आवाज वाढवा सगळाच आमचा. मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम. हो कैलास वाले बाबा हे भीमाशंकर बाबा हे नागनाथ बाबा हे वैद्यनाथ बाबा हे कलशेश्वर बाबा हम करते हैं तुझे प्रणाम. सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभार. सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभार. रंग की तरंगमाल तुमन नील बाजे. गौतम पर लाल लाल चंदन की गोर भाल. रंग की तरंगमाल घुघटे पर कुंदन की कंठमाल.
कुंडलकी कंठमाल हृद विशाल पदकजा विमान हरदयाल राजे टम 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 डमरुआज नाद शेष सर्वसाध शंकर महाराज आज तांडवनाथ हे भोले महाराज आज तांडवनाथ ताली ताली महादेवाची पिंड हल्ली पाहिजे अशी लाखा 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 लाखा. धन्यवाद. सगळ्यांनी गोड टाळ्याची सहकार्य केलं. एकदा आमच्या महाराजांसाठी जोरदार टाळी वाजव. जोरदार. अख्खं कीर्तन वाजवायला जेवढी एनर्जी लागते हे तांडव वाजवायला भोगाच होऊन जातो सगळा पखवाज वाजला का. फार अवघड आहे बघा. डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला ना त्याला सुद्धा एक लाईन कंप्लीट करणं शक्य नाही.
राजा रावणानं लिहिलेलं हे कुणी महादेवाच्या डमरूतले बोल रावणानं नोट केले. अकर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रसप्रभा माधुरी विजुम्बना मधुवताम स्वरांतकम पुरांतकम भवांतकम कांतकम गजंदकांतकांतकम तमंतकांतकम भजे. जयत्वदभ्र विभ्रम भ्रमद भुजंगम स्वसती निर्गमत क्रम स्फुरत कराल भाल हव्यवाद धिमित 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 ध्वनन मृदंग तुंग मंगलम ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव. अकर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजुम्बना मधुवताम स्वरांतकम पुरांतकम भवांतकम अखांतकम गजंदकांतकांतकम तमंतकांतकम भजे. वा कळालं का? कळालं सगळ्याला कळालं का? भजे 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 हा तेवढं जरी कळालं तर बस झालं. बाकीचं काय करायचं कळून येत नाही. डमरूतून निघालेले शब्द आहेत बघा सज्जन हो. विनोदाचा भाग सोडा. राजा रावण साधा विद्वान नाही, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. डमरूतले ते शब्द राजा रावणानं नोट केले. 14 सूत्र बाहेर पडले. ऐवून रिलिक एवंग ऐव छवरटल्याने मंगळानम जवाय घडदस जब घडदस कप चढ चढतो कपाय शशर हल. या 14 सूत्राला महर्षी पाणिनी नावाचे महर्षी त्यांनी त्या 14 सूत्राला एका धाग्यामध्ये ववलं आणि त्या 14 सूत्राचं जगातलं सगळ्यात पहिलं संस्कृत ग्रामर तयार केलं, व्याकरण तयार केलं. कळतं ना व्याकरण? कुणाला कळतं म्हणा व्याकरण? केळाचं शिकरण कळतं फक्त. व्याकरणाचा आमचा काही संबंध नाही. व्याकरण कशाला म्हणतात ऐका. व्याक्रियन्ते उत्पद्यन्ते शब्दा अनेन इति व्याकरण. ज्याच्याद्वारा भाषा शब्दाची वाक्याची उत्पत्ती होते त्याला व्याकरण म्हणतात. जगातलं पहिलं व्याकरण संस्कृत आहे आणि त्या संस्कृत ग्रामर पासून जगातली सगळ्यात पहिली भाषा तयार झाली. त्या भाषेचं नाव आहे सज्जन संस्कृत. म्हणून म्हणतात भारतीयश्च द्वै परंपरा संस्कृतश्च संस्कृती. ही सगळी देण आपल्याला कुणामुळे मिळाली? माझ्या भोलेनाथामुळे, कळशेश्वरामुळे मिळाली आणि राजा रावणामुळे मिळाली सज्जन. जगातल्या लोकांना माहित नाही. कुणी म्हणतं इंग्रजी लय भारी. अरे कायची भारी इंग्रजी? अरे इंग्रजी आपल्या भारतीय लोकांनी बोलायची तोडकी मोडकी जशी जमन तशी. तुम्ही म्हणाल कशामुळे बोलायची? आपल्याला यावं म्हणून नाही बोलायची. आपल्या बोलण्यामुळे ती इंग्रजी भाषा पवित्र होईल म्हणून बोलायची. ती आपल्याला येऊ नाही तर येऊ काय घेणं नाही. आणि जरी बोलायचं असलं ना तर इंग्रजीमध्ये बी आपण आपले भजन म्हणायचे. I don't know how to pray. I don't know how to pray. Ram Bhakt pray, please come near early. In my heart to stay. Don't know how to pray. I don't know how to pray. काय अर्थ होतो याचा बघा. आय डोंट नो हाऊ टू प्रे. हे देवा, हे परमेश्वरा, तुझी प्रार्थना कशी करावी हे आम्हाला कळत नाही. राम भक्त प्रे, प्लीज कम नियर अर्ली. एक देवा तुझा भक्त तुला आवाज देतोय, प्लीज कम नियर अर्ली. कुठं? इन माय हार्ट टू स्टे. डायरेक्ट येऊन माझ्या हृदयामध्ये निवास कर असं आपण म्हणायचं इंग्रजीमध्ये. पण कशासाठी? इंग्रजी भाषा पवित्र होण्यासाठी. पण जगातली बाप भाषा जर कोणती असेल तर माझी संस्कृत आहे सज्जन हो. मला तर नेहमी वाटतं गणेश महाराज का हे लक्षात येत नसेल आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या. अरे किती स्वाभिमान आहे हो, किती स्वाभिमान आहे. आपण जर ऐका अरे आपण जर उत्तर भारताची बॉर्डर क्रॉस करून जेव्हा आपण युकेच्या बॉर्डर मध्ये प्रवेश करतो, युकेच्या उत्तराखंडच्या बॉर्डर मध्ये प्रवेश करत असताना रस्त्यावर ग्रीन बोर्डाची एक पाटी आहे आणि त्या पाटीवर एक वाक्य लिहिलेलं आहे सज्जन हो. उत्तराखंड मध्ये प्रवेश करत असताना एक वाक्य असे, देवभूमि योग भूमि उत्तराखंड में आपका सहर्ष स्वागत है. किती स्वाभिमान आहे त्या लोकांना.
कशाची भूमी आहे ती? देवाची भूमी आहे, योगाची भूमी आहे. मी म्हणतो माझ्या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्याच्या बी कधीतरी असं मनात आलं तर फार चांगलं होईल. देव त्यांना सद्बुद्धी देव. ज्या ज्या ठिकाणी माझ्या महाराष्ट्राच्या बॉर्डर आहेत त्या प्रत्येक बॉर्डरवर ग्रीन बोर्डावर एक वाक्य लिहिलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे सज्जनो. अरे अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा सज्जन हो. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमावरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एक अपनाचे भरती पाणी माती जगागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची देव देशन धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची. कोणाची भूमी ही? योग्याची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची देव देश आणि धर्मासाठी प्राण खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची. ही भूमी साहित्याची. महाराष्ट्रीयन असल्याचा आणि मराठी असल्याचा आपल्याला सदैव गर्व असला पाहिजे सज्जनो. मराठी भाषा सुद्धा कुठून तयार झाली? प्राकृत भाषेपासून. आणि प्राकृत तयार झाली संस्कृत पासून. ऐका, पण ही संस्कृत कुणापासून मिळाली? तर माझ्या महादेवापासून मिळाली. गणेश बाबांची इच्छा होती, म्हणले महाराज आमच्या गावामध्ये मोठं पुरातन शिव मंदिर आहे, भगवान कळशेश्वराचं. खरोखर मध्ये मंदिरात गेल्यावर असं वाटलं की एखाद्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला होतंय सज्जन. आणि एवढ्या उंच असं कैलास पर्वतासारखं हे वातावरण आहे. खरं सांगू सज्जन, भाग्यवान आहे तुम्ही सगळे कळस ग्रामस्थ मंडळी. माझ्या महादेवाचा पवित्र दरबार तुमच्या जवळ आहे सज्जन हो. इथं असं वाटत नाही मला इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन चालू आहे. कुठंतरी तिकडं कैलास पर्वतावर हिमालयाच्या रांगामध्ये कीर्तन चालल्यासारखं असं वाटतंय. खरोखर फार गोड असा हा नजारा आहे. आणि अशा या पावन दरबारामध्ये सुभाषपुरीजी बाबांसारखे महात्मे होऊन गेले. आणि आपण सर्वांनी सज्जन हो या महात्म्याचे विचार, सद्विचार आणि महात्म्यांची त्यांचं कर्तृत्व त्याला चालना देण्याचं काम आपण सर्वजण करतायत. विठाला 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 विठाला. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी, लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी. महाराज आम्हाला सज्जन पाहिजे, आम्हाला साधू पाहिजे, आम्हाला संत पाहिजेत. आमच्या जीवनामध्ये जर एखादा साधू एखादा संत भेटला तर ओळखावा कसा? तू कोब्बर आहे पहिल्याच्या आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान.
अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.